हा टेंडर कोकोनट. टेंडरी कोकोनट आहे. बघू ट्राय कर. टेंडर अरे मला आहे का नाही. एक प्रॉब्लेम झाला एअरफोन. हे बघा इकडून वाईल्ड कार्ड एंट्री. मित्रांनो आपली टीम आहे ती जिंकलेली आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम बिरवाडी. साई एकता बिरवाडी कॉंग्रॅच्युलेशन. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज थोडंसं मी चालत चाललेलो कारण गाडीचा प्रॉब्लेम झालेला. आणि हसतो का माहिती आहे का, कारण तनू भाई आलेला आपल्याला घ्यायला. चल 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 बॅग बिग नाही रे. हा तर मित्रांनो सीन असा होता की आपल्या गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झालेला. प्रॉब्लेम म्हणजे आपली गाडी जी होती ना, माझी स्कूटी ॲक्टिवा ती होती गावामध्ये. आणि घरी गाडी पण नव्हती. तर मला पण जायचं होतं थोडा वेळ. जॉबचा टाइम होता पण निघायचं होतं. पण जाऊ दे मरू दे, असं ब्लॉग शूट नाही केला. जाईल लेट आरामात मस्त 10 वाजता जाईल. आणि तनू मला कधी असं सांगत होता की मला ब्लॉगमध्ये घे. तर या उद्देशाने तनू पण आपल्या ब्लॉगमध्ये आहे. चला आता कुठेतरी जाऊ खायला प्यायला. बघू कसं आहे. कुठे आहे तनू? तू सांगेल तिकडे बोलतो तो. आवाज बहुतेक त्याचा येणार नाही कारण मी नॉईस कॅन्सलेशन ऑन केला आहे त्याच्यामुळे. बघू चला आपली गाडी ऍक्टिव्ह लागली. चल तनू तू फ्रेश हो. चला मित्रांनो आता तनू जरा फ्रेश होतो तिथपर्यंत आपण तनूची वाट बघू इकडे. आणि इकडे मस्त बघा पोरं क्रिकेट खेळायला लागलात. चला मित्रांनो आता आला जरा तनू सांगतो का आपल्याला काय हे सावका. तनू सांगतो आपल्याला सँडविच खायचं. सँडविच खाऊ आपण. हे तुला कोणता पाहिजे? अरे पण कोणता? टोस्ट सँडविच, साधा सँडविच, चीज चिल्ली काय? टोस्ट का ना बटर पाहिजे? हाँ टोस्ट सँडविच. 2 टोस्ट सँडविच सांगू था. क्या आला? क्या हुआ? सपोर्ट करो इसको. भाई ब्लॉग में आके बोलो ना. व्लॉग बना रहे क्या भाई? ब्लॉग बना रहे हैं हम दोनों. ओके ओके. अरे यार आपने इधर से निकल दिया. हम खाएंगे कभी? कहाँ पे खाएंगे अभी? अरे ये हमारा अड्डा था. आपके लिए तो पूरा बनाया है. उधर देखो. किधर? अरे वो इधर से ऐसा दूर पड़ता है. इधर सैंडविच लो वहाँ पर जाओ इसलिए. क्या आपका नाम क्या है? मैंने कभी पूछा. मेरा विकास है. विकास भाई क्या? ये देख इधर इसने चैनल का प्रमोशन भी कर दे. सब्सक्राइब कर देना भाई. हाँ बिल्कुल बिल्कुल. ठीक है चलो थोडासा खाता इधर. चला मित्रांनो आपला सँडविच आलाय. आणि तनू आणि मी आता जरा गावातली आपली मॅच बघतोय. बघा फायनल चालू आहे. म्हणजे फायनल झालंय का रे तनू? पण आम्ही मिस केली फायनल. कोण जिंकलाय आम्हाला माहित नाही. तर थोडा रिवाइंड करून चेक करतो कोण जिंकलाय. पण माझ्या मते तर आपलीच टीम जिंकली असेल कारण 10 बॉल 39 रनांची आवश्यकता आहे अपोजिशन टीमला. माझ्या मते आपण इझिली जिंकले असेल का रे तनू? आता मॅच बघतो आणि एन्जॉय करतो सँडविच. चला मित्रांनो मस्त आता आम्ही सँडविच खाला. आणि हा बघा ट्रॅक आहे आपला तनू भाई. आम्ही चालले आहेत ना मित्रांनो जरा कंटाळा आला आहे रोज फिरून इकडे इकडे. तर आता जरा ग्राउंडवर जातो तिकडे आणि चालतो जरा रिलॅक्स करतो. आणि थोड्या वेळात मग आईस्क्रीम वगैरे खायला जातो. हे बघा इकडून वाईल्ड कार्ड एंट्री. चला जाऊ आपण. मित्रांनो आपली टीम आहे ती जिंकलेली आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम बिरवाडी. साई एकता बिरवाडी कॉंग्रॅच्युलेशन. ते पार्कमध्ये जाणार होते पण पार्कमध्ये सर्व महिला मंडळ भरलेला आणि सर्व ते एक्सरसाइज करत होते. संध्याकाळची वेळ होती तर त्याच्यामुळे आम्ही गेलेत ना. आता डायरेक्ट इकडे आल्या उमरोळीला. बघा मेन रोड आहे पालघर बोईसर मेन रोड. थोडंसं आईस्क्रीम खायची इच्छा आहे तनूला आणि मला पण. तर आम्ही जरा आईस्क्रीम खायचं बघतो इकडे काय व्यवस्थित आईस्क्रीम वगैरे भेटते का. खातो तुम्हाला दाखवतो. तनू घे काय तरी. छोटा कोण नाही. आता बघ तुझी इच्छा असेल ते तुला आज मी खाडवणार आहे वन साईड. तुला पाहिजे ते घे. काय सबसे महंगा वाला कौन सा है? सबसे महंगा वाला डायरेक्ट साल कातडी काढतो का काय माझी? बोल काय बोल. तर आता मी हे घेतलेत कोकोनटवाले. तो घ्यायला लागलाय. बघू रे कोणते आहे कोणते? बघ अमूलचा काहीतरी डब्बा आहे आणि कोकोनट फ्लेवर आहे. कोकोनट हा टेंडर कोकोनट. टेंडरी कोकोनट आहे. बघू ट्राय कर. टेंडर अरे मला आहे का नाही. टेंडर कोकोनट आहे मित्रांनो. कोणतरी आईस्क्रीम मस्त आहे. बघू ट्राय करतो. फर्स्ट टाइम कोकोनटचा कोणता तरी फ्लेवर खायला लागलात मी. आणि तनूने खाला का रे कधी? नाही ना फर्स्ट टाइम ना. चमचा इम्पॉर्टंट आहे. तुला वाटतं तनू मस्त लागला का नाही? आता तनू सांगतो उद्या का तनूची इच्छा आली असं मनापासून बोलला तो. स्वतःहून बोलला का उद्या तू सुट्टी आहे का रे सांगतो तुला. मला हो. तर तो सांगतो उद्या आपण चायनीज खायला जाऊ. मी स्पॉन्सर करतो सांगतो. बघू आता उद्या तो सांगतो 50-50 चान्स आहे कारण सुट्टी मला तर सुट्टी आहे पण त्याला काय काम वगैरे आला मध्ये तर मग कॅन्सल होईल. पण चान्सेस आहेत ना. हा चला बघू. आणि दुसरं 1-2 माणसं आपल्याला जॉईन होतील नंतर.
बघू ते तुम्हाला दाखवायलाच मी नंतर. चला आई ग नशीब पडलेच तर. चला मित्रांनो इकडे जरा अडचणीचा भाग आहे, ट्रॅक वगैरे आहे ना, काय दिसणार नाही तुम्हाला, ट्रॅक वगैरे आहे इकडे. चला मित्रांनो जस्ट आता तनुला सोडलं घरी आणि आता मी घरी बसलो. थोड्याच वेळात जॉबवर निघेल. बघू आता एका जॉबवरनं फोन आलेला का ये सांगते लवकर, कारण कंटाळा आला आहे माझा जो पार्टनर आहे त्याला पण. ठीक आहे थोडंसं फ्रेश वगैरे तर निघतो जॉबसाठी. चला मित्रांनो जॉबवर तर निघालो, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. ह्याला एअरफोनच काम नाही करत बघा. एक हा जो लेफ्टवाला आहे ना तो वर्किंग करतो, पण राईटवाला जो आहे ना हा वाला तो वर्किंगच नाही करत, त्याच्यात काय आवाजच नाही. तर 1-2 वेळा मी कनेक्ट वगैरे करून बघितलं परत रिसेट वगैरे, पण होतच नाही. बघू आता कंपनीत जाऊनच बघायला लागेल त्याला. पुन्हा एकदा रिसेट मारतो आणि स्टार्ट करून बघतो होते का नाही, कारण आता उशीर तर भरपूर झाला आपल्याला, पण ठीक आहे बघू दे. तर आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतो आणि आजचा ब्लॉग खूपच छोटा असेल बहुतेक करून, माझ्या मते एकदम लहान असेल ब्लॉग, कारण मी खूप लेट स्टार्ट केला होता ब्लॉग. संध्याकाळचे जवळजवळ 6 का 6 वाजता काय संध्याकाळचे काहीतरी 6 की 6:15ला मी हा ब्लॉग स्टार्ट केला. आणि तनुसोबत थोडंसं बाहेर वगैरे गेलो, तिथून बघितलं तसे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. मी तुम्हाला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.